पराभूत केलं जोवैलीला. ढवळेपाडानं पराभवाचा धक्का दिला तो म्हणजेच आपण पाहिलं मागच्या मॅचमध्ये ढवळेपाडा विरुद्ध टीम आपल्याला पाहायला मिळाली होती मेजिया बदलापूर. अशा प्रकारे एक एक मॅच जिंकून दोन्ही टीम्स पुढच्या फेरीत आलेत आणि आजच्या दिवसातील सेकंड राऊंडची सेकंड मॅच सध्या टेबल टॉपर आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 सामने जिंकून आई गावदेवी क्रिकेट क्लब खरवई तर व्यासपीठावरती एक सन्मान आपण करणार आहोत. आपल्यासोबत उपस्थित आहेत दीपकजी भोईर आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. प्रज्वल खडकबाण यांच्या शुभ हस्ते आपण दीपकजी भोईर यांना सन्मानित करतोय. अशोकजी कामरी साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण दीपकजी भोईर साहेबांना सन्मानित करणार आहोत. जेव्हा आयुष्य बदलायचं असेल त्यावेळी विश्वास ठेवा. द नेम ऑफ ट्रस्ट मिठूत फिनक्रॉप. तुमचा भागीदार संपूर्ण आर्थिक उपायात गोल्ड लोन व्यवसाय कर्ज वाहन कर्ज तुमच्या मालमत्तेवरती कर्ज त्या सोबतीने आपण पाहता अगदी अनेक सारे ऑफर्स त्या मदत. तर आवर्जून नक्कीच एकदा मिथुटची टीम इथे उपस्थित आहे. प्रीतमजी कर्णिक तेजसजी कामरी अक्षय कडव रुणल गायकवाड त्यांच्यासोबत जरूर संपर्क करा आणि अधिक माहिती जर तुम्हाला त्याबद्दल अजून हवी आहे तर कॉल करा 1800102116 या त्यांच्या ऑफिशियल नंबरवरती जिकडे तुम्हाला अजून माहिती मिळू शकते. कर्ज बचत उत्पादने आणि इतर सेवा आणि आयुष्य बदलायचं आहे तर एक नाव लक्षात ठेवा मिथुट फायनान्स. थँक्यू त्यांचं देखील या स्पर्धेसाठी योगदान आहे. तर जवळत आता आपण मैदानाच्या आतमध्ये 137 पेक्षा जास्त वर्षांचा वारसा तो म्हणजेच मिथुट या ऑफिशियल कंपनीकडे आणि आता या मैदानावरती ॲडव्हर्टायझिंगसाठी अनेक सारे होल्डिंग्स बॅनर्स कटआउट्स तुम्हाला त्यांचे पाहायला मिळतात. इम्पॉर्टंट मॅच सुरू होतीये. जाऊयात सामन्याकडे. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. या बदलापूरच्या मातीला मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. संध्याकाळचं सत्र स्वागत तमाम लाडक्या बदलापूरकरांचं जे क्रिकेटवरती प्रेम करतात मानगिवली टीम आणि त्या सोबतीनं मैदानावरती ढवळेपाडावरती एका बाजूला वांगणी बदलापूर शहरातील सुंदर असा मानकिवली तर दुसऱ्या बाजूला वांगणी शहरातील सुंदर असं गाव ढवळेपाडा. त्या दोघांमधली लढाई सुरू आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आहे. उद्याचा ड्रॉ त्याच्याकडे एक नजर काही क्षणात या ठिकाणी आपण टाकूया. उद्या 8 टीम्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि उद्याचा हा जो आपल्या भेटीसाठी येणार आहे पहिली मॅच तुम्हाला उद्या पाहायला मिळेल ती म्हणजेच मयूर ग्रुप बदलापूर वर्सेस दहिवली. आणि तब्बल मैदानाला जर आपण पाहिलं ना खरं तर 2018 पासून खरं तर आपण मयूर ग्रुपला स्पर्धेला सुरुवात केली आणि जसं एक क्रीडांगण खरं तर ग्रीन लॉनमध्ये बदललं मग त्याला वर्ष झाली तब्बल आपण म्हणूयात आतापर्यंत 4 2021 पासून एक मोठं स्वरूप या क्रीडा नगरीनं घेतलं आणि 2021 ते आता सुरू झालं 2025 म्हणजे मागच्या 5 वर्षात या मैदानावरती पहिल्यांदा उतरेल. सांगितलं तर काही जणांना आश्चर्य वाटेल आणि कोणी विचारही नसेल केला की 5 वर्षात ही गोष्ट घडलेली नाही आहे आणि ती गोष्ट जी 5 वर्षात नाही घडली ती उद्या घडेल. या आपल्या होम ग्राउंडवरती पहिल्यांदा उतरेल ऑन ग्राउंड मॅच खेळण्यासाठी प्रतीक पिसेकर आणि त्याची आर्मी अर्थातच मयूर ग्रुप बदलापूर गाव. कोणीही विश्वास ठेवेल या गोष्टीवरती की रोज हे खेळत असतील बट ग्राउंड शेड्यूल इतकं पॅक असतं की आपण विचारही करणार नाही की या टीमला इथे पहिल्यांदा आपण खेळताना पाहतोय आणि उद्या ती वास्तविकता आहे. उद्या आपल्या होम ग्राउंडवरती प्रतीकदादा पिसेकर आपल्या टीमला घेऊन उतरतील पहिल्यांदा एका क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आणि त्या स्पर्धेचं नाव आहे बदलापूर गाव चषक आणि मयूर ग्रुप बदलापूर गाव उद्या इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना फाईट करणार टीम आहे दहिवली. त्यामुळे दहिवलीने कुठेही असं वाटून घेऊ नये की मयूर ग्रुप रोज या मैदानावरती खेळत असेल ते देखील उद्या पहिल्यांदा तुमच्या अगेन्स्ट खेळणार आहेत
कुळगाव भाईजान वर्सेस साईगाव, वालिवली वर्सेस दापिवली, मयूर ग्रुप वर्सेस दहिवली, सिद्धिविनायक इनगाव वर्सेस शिळ अशा लढाया आपल्याला येत्या काळात पाहायला मिळणार आहेत. फटका चालला मिडॉनच्या डोक्यावरनं, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील या ठिकाणी धावा 4 आणि या चौकारानं स्कोर पोहोचलाय. पहिलं षटक सुरू आहे, 7 वरती टीम जाऊन पोहोचली आहे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली. बॉल चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमरीश मराड त्याच्या बॅट मधून येतोय हा चौकार आणि या चौकारानं धावफलक पुढे जाईल. अमरीश मराड बॅटिंग करतोय. मला या मैदानावरती माझं पहिलं वर्ष आठवतं कॉमेंट्रीचं 2018चं, ज्यावेळी मानकिवली रनरअप होती आणि क्वालिफायर मॅच अमरीश मराडेनं ज्यावेळी आपलं स्टँड तिकडे आता सध्या जिकडनं ज्या यांना बॅटिंग चालू आहे ना बॅकवर्ड पॉइंटला एक कॅच पकडलेली ढवळेपाडा विरुद्ध आणि त्या कॅच नंतर तो सामना खरं तर जिंकला होता आणि रनरअप झाली होती मयूर ग्रुपच्या पहिल्या स्पर्धेची. ढवळेपाडाला पराभवाचा धक्का देऊन टीम मानकिवली. स्विच इट खेळायचं होतं, नाही जमलं यावेळी आणि स्पर्धेचा त्यावेळी मालिका विरोधा पंकज बोले त्याच्या करिअरमधली पहिली बाईक होती त्याच्या नावावरती. या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळला आतापर्यंत पंकज बोले. पहिल्या मॅचमध्ये येत्या काळामध्ये अजून रन्स त्याच्या बॅटमधून येतात तर हक्कानं त्या बाईकवरती नजर हा खेळाडू टाकू शकतोय, ज्या अनुषंगानं सध्या तो खेळतोय. षटक संपलं मैदानावरती. पहिलं 4 षटकांची मॅच 12 धावा धावफलकावरती आलेत. या सरासरीनं रन झाल्या 48 बनतील आणि ते एक मोठं लक्ष मैदानावरती नक्की आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 3 ओव्हरचा खेळ या मॅचमध्ये बाकी आहे. 5 वर्षात पहिल्यांदा एका स्पर्धेमध्ये स्वतःच्या होमग्राऊंडवरती टीम उतरती आहे, हे एक उद्या आश्चर्य आहे आणि उद्या चांगलं खेळेल प्रतीक पिसेकर अँड ऑल टीम. या भरपूर साऱ्या शुभेच्छा. 3 लेजंड सुद्धा इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. निरंजन पिसेकर, प्रतीक पिसेकर, अनिकेत कुलकर्णी आणि सगळ्या यंगस्टर्स सोबत ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. उद्या छोटा मयूर देखील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. नुकतंच मयूरचं आगमन झालं, स्वागत आहे आपलं. आज मयूरदादा पिसेकर उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव. आज दादा थोडा बिझी आहे, मात्र उद्या आवर्जून मयूर ग्रुप ज्यावेळी येईल त्यावेळी मयूरदादा पिसेकर यांची देखील उपस्थिती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या होम टीमला खरं तर हा मयूर ग्रुप आहे ना फक्त एक संघ नाही आहे मित्रांनो, प्रत्येकाच्या अडचणीत प्रत्येकाच्या सुखात दुःखात सहभागी असणारी टीम आहे. असं म्हटलं जातं ना, सुखात जण बोलवल्यानंतर अनेक येतील पण दुःखात न बोलवता देखील सामील होणारा हा मयूर ग्रुप आहे. दोस्ती भी एक अजीब रिश्ता है और जो निभा व मयूर ग्रुप नाम का हर एक फरिश्ता. मैत्रीसाठी खरं तर मयूर ग्रुपला बदलापुरात ओळखलं जातं आणि उद्या प्रतीक पिसेकर यांची टीम इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले 13. थोडंसं दबाव आहे एस टी रक्षकाच्या ज्या फ्रस्ट्रेशन आहेत त्या बाहेर येताना तुम्हाला दिसत आहेत की विकेटची किंमत त्यांना सचिन सुनीलला माहिती आहे की पंकज बोले मैदानावरती काय करू शकतो. ओव्हर द विकेट. पंकज बोलेसाठी हा बॉल जसा टाकला तसा पाठवलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मानकिवलीचा क्रिकेट पंकज बोलेची बॅट फक्त षटकार मारणंच जाणते आणि इथे अगदी रुबाबात ठोकून षटकार मारलाय पंकज बोलेच्या बॅटनं. षटकार आलाय. धावफलक आता पुढे चाललाय 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावर. पंकज बोलेच्या बॅटमधनं एक षटकार, अमरीश मराडेच्या बॅटमधनं 2 चौकार. अतिशय चांगल्या प्रकारे धावफलक सध्या पुढे चाललाय. 19 ऑन बोर्ड. ही मॅच इम्पॉर्टंट. जिंकणारी टीम तिसऱ्या फेरीत क्वालिफायर साठी खेळ. स्विच हिटचा फटका सुपर्ब. व्हॉट अ शॉट इज दॅट. बट फिल्डर देखील उपस्थित. दुधारी शस्त्र आणि त्यामध्ये फसले. स्विच हिट एक असा फटका चले तो गर्दन कटे दुश्मन की वरना खुद की कटने में कभी देर नहीं लगती. बट इथे फटका चांगला होता, कौतुक व्हायला हवं. गॅप नाही शोधता आला. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित होते, त्यांनी येऊन थर्डमॅनला टिपला. जेल संपलाय. पंकज बोलेचा खेळ. धक्का लागला पहिला.
ऑलरेडी तिकडे फिल्डर उपस्थित होतं आणि विकेट जाती आहे पंकज बोलेची. बट शॉट चांगला होता नो डाऊट. बट षटकाराला ट्राय केलं, जर बाउंड्रीसाठी ट्राय केलं असतं ना अजून थोडा डीप आला असता थर्डमॅनला, चौकार तिकडे मिळू शकला असता. बट फिल्डरच्या वरनं क्लिअर करायचं चॅलेंज स्वीकारलं, ते महाग पडलं. नवीन फलंदाज मैदानावरती आलेत, हेमंत मराडे एन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. भरपूर इम्पॉर्टंट काम आणि एक मोठी मीटिंग कंप्लीट करून पुन्हा एकदा राहुल चव्हाण सर आपल्यासोबत जोडले गेलेत. सगळ्यात खास भेट होती आणि ती भेट पूर्ण करून भाऊ आपल्यापर्यंत जोडला. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅक वरती इथे विकेट आली आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतात. आणि भाऊ थोडंसं खाऊ घेऊन आला राहुल चव्हाण, चेहऱ्यावरती स्माईल आहे, म्हणजे रिझल्ट चांगला आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आहे 19ला दुसरी विकेट मैदानावरती जाती आहे. आणि याच दरम्यान आपण पाहता महेश शेकटे ज्यांच्याकडनं 4 कोंबडे दिले जातील जर टीम मानकिवली आज क्वालिफाय करते. पेट्रोल भाई देखील मॅचचा आनंद घेतात. पेट्रोल भाई चषक देखील बदलापूरमध्ये भरपूर चर्चेत असतं. सगळ्या पेट्रोल पंपचा एकटा मालक आहे आपला पेट्रोल भाई. टीमची टोटल धावफलकावर अगदी आपल्याला पाहायला मिळते. भारतातील जशा नामवंत कंपनीज आहेत ना, रिलायन्स पेट्रोल पंप, HP पेट्रोल पंप, बदलापूरमध्ये नायड्रा पेट्रोल पंप, बट अख्ख्या मानकिवलीमध्ये एकच फेमस आहे पेट्रोल भाई. टीमची टोटल सध्या थांबली आहे. कमबॅक केलाय ढवळेपाडानं, हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळलं, विकेट गेलेत माहिती आहे प्रशांतला. आता तिथनं पुढे जाणं गरजेचं आहे आणि एक सिंगल प्रशांतच्या बॅटमधनं येते. धावफलक 1ने पुढे जातं. टीमची टोटल 20, 2 षटकं संपली आहेत. पहिल्या षटकात 12 होतं. या षटकामध्ये सुरुवात षटकारानं झाली बट फिनिश टीम ढवळेपाडासाठी चांगलं राहिलं. सन्माननीय शिवसेनेचं एक धगधगतं युवा नेतृत्व, अर्थातच कार्यसम्राट, एक युवा व्यक्तिमत्व प्रथमेश दादा भगत त्यांनी पुरस्कृत केलेला स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान ढवळेपाडा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. देखील मनपूर्वक आभार. आणि बैलगाडा क्षेत्र जर आपण बदलापूरचं पाहिलं तर ऑलवेज प्रत्येकाच्या होटावरती एक नाव असतं. महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय आकाशदा राऊत, आणि त्यांच्याबद्दल देखील चर्चा आपण जरूर करू ओव्हर ब्रेकमध्ये, ज्यावेळी तिसऱ्या षटकानंतर आपल्याला वेळ मिळेल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर गणेश. ओव्हर नंबर 3, 2 षटकं झाली आहेत 20 रनात. पहिला बॉल फटका मिड विकेटला, मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. आणि हा आलाय प्रशांत भोईरच्या बॅटमधनं षटकार. प्रशांत नाहीये शांत हे सांगत असताना त्याची बॅट ठोकतीये मिड विकेटला, एक खणखणीत 6. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रशांतच्या बॅटमधनं कडक आला. इथे यॉर्कर, त्याला खेळून काढल्या, रनआउटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट गरजेचं होतं. एक सिंगल कंप्लीट, एका सिंगलनं स्कोर पुढे जाल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 27. 4 ओव्हर आणि या मॅच मध्ये एकदा का 45 स्कोरकार्ड वरती लागल्या ना, एक पैसा वसूल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर 50 टच करते ना प्रशांतच्या एक चांगल्या बॅटिंग नंतर, त्याला जर मैदानावरती साथ देतोय मैदानावरती फलंदाज अमरीश, तर हा सामना नक्कीच अजून मानकिवलीसाठी चांगला होईल. अमरीशसाठी यॉर्कर पुन्हा एकदा टाकला, हेलिकॉप्टर ऑन ड्राईव्ह, मिड विकेटला फिल्ड, उचलतील फेकतील, एक सिंगल अगदी सहजच या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 28 या आकड्यावरती. 28, 28 जावा. राईट आर्म अराउंड विकेट. प्रशांतसाठी या बॉल चांगला राहिला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं उडवायचा प्रयत्न होता, फिल्डर आहे, एक एक्स्ट्रा कव्हर
लॉंग ऑफ थोडंसं ऑर्थोडॉक्स ठेवणार त्याला, त्यामुळे थोडंसं एक चॅलेंज शॉट होता. आणि धावफलकावरती धावा 28 वरती थांबलत. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर, राईट आर्म राऊंड विकेट. इथे लाईन चेक केली जाईल, अंपायरचा इशारा, वाईड लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती, 29. षटक सुरू आहे मैदानावरती, तिसरं. गोलंदाज तयार आहे, राऊंड विकेट. अजून एक चांगला बॉल. वुडलँड स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन त्या ठिकाणी उतरलाय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी थांबली 29 या आकड्यावरती, 29 ऑन बोर्ड. बॉलर तयार आहे, बॉलिंग मार्कवर, राईट आर्म राऊंड विकेट. बॅटच्या समोर होता, हेलिकॉप्टर स्टाईल खोदून काढला. तब्बल 3 परफेक्ट यॉर्कर इथे टाकताना आपण पाहिलं गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी राहिली. ओव्हर नंबर 3 मध्ये 9 धावा या षटकात खर्च झाल्यात आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती 29 ला आतापर्यंत आपण पाहताय 30 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट या ठिकाणी गेले, म्हणजे 10 रन्स या षटकामध्ये आला. आपण नुकतंच चर्चा करत होतो महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्राबद्दल, आणि महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्र म्हटलं की एक जुनी परंपरा, एक वारसा. आणि बदलापुराला अगदी अवघ्या महाराष्ट्रात ज्या बैलानं आपल्या अखंड वेगाच्या जोरावरती ओळख निर्माण करून दिली ते नाव म्हणजे काशी, जो आज आपल्यामध्ये नाही आहे. स्वर्गीय काहीशेठ राऊत यांच्या नावानं, अखंड मोहनशेठ राऊत यांच्या नावानं अखंड महाराष्ट्राला खरं तर काशी या नावानं वेड लागलं. आणि आज तीच परंपरा महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्राचे उपाध्यक्ष सन्माननीय आकाशदादा राऊत पुढे घेऊन जातात. आणि सध्या बैलगाडा क्षेत्रातील बिनजोडचा एक बेताज बादशाह आणि बैलगाडा क्षेत्रातील एक कोहिनूर म्हणून सुंदर बैलाची ओळख आहे. राऊत परिवार म्हटलं की बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रचंड चर्चेत असतं. आणि काशीनंतर अगदी ज्या बैलानं राऊत परिवाराचं नाव अखंड महाराष्ट्रभर नेलं, मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बसा लेना, हम समंदर है लौटकर जरूर वापस आएंगे, म्हणजेच राऊत फॅमिली ज्या नावाचा एक वेगळा रुतबा आहे, असे आकाशदादा राऊत आणि प्रवीणदादा राऊत यांचा घरचा साज म्हणजे सुंदर. आणि त्याला देखील बैलगाडा क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर, अंतिम ओव्हर या मॅच मधील. टप्पा चांगला गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी आपण पाहत आहे समाप्ती, बरोबर मिडल स्टिक वरनं निघून गेला. धावफलकावरती धावा सध्या थांबलेत आपण पाहता 30 या आकड्यावरती. मागचे 4 बॉल कोणतीही धाव आलेली नाहीये. अगदी जास्तीचे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. अंपायर सोबत काहीशी चर्चा सुरू आहे. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. व्हाईट बॉल साठी DRS कॉल केलाय का अंपायर? नाही. येस, ओके. मग गेम कंटिन्यू प्ले करा आपण. टीमची टोटल धावफलकावरती 30 वर थांबली आहे. अजूनही 4 बॉलचे खेळ शिल्लक आहे. शेवटचं अंतिम षटक टाकतोय गोलंदाज अक्षय, जो एक फिरकी पटू आहे. इथे लागली आहे बॅटची कडा, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तिकडे रनआउटची संधी, मिस्टेक झाली आहे. आणि मी या ठिकाणी एक सिंगल अपेक्षा मोठ्यात प्रशांतच्या बॅटमधनं, अमरीशच्या बॅटमधनं की डेट ओव्हरमध्ये ते रन्स बनवतील, बट सध्या धावा कम्प्लिटली थांबलेत. मागच्या 9 बॉलमध्ये फक्त 11 रन्स आलेत, जिकडे 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 25 ते 30ची अपेक्षा होती टीम मानकिवलीला. पण इथे अमरीशला फिनिश चांगला करावा लागेल. 3 चेंडू आणि कमीत कमी 8 रन्स या मॅचमध्ये गरजेचे आहेत, जेणेकरून एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती सेट केलं जाईल. फिल्डिंगमध्ये चेंजेस आणले जातात. मिड विकेट स्कोअर लेगला आणला, समोर एक डीपमध्ये लॉंग ऑन, एक लॉंग लेग उपस्थित आहे फाईन लेग सर्कलच्या आत. बॅटच्या अगदी समोर अपील, इम्पॅक्ट हे चर्चेची गोष्ट होती. आणि अंपायर सांगत असताना बॉल डिलिव्हर झाल्यानंतर देखील तुम्ही अगदी समोरच आलात, त्यामुळे तो डिसिजन बॅटिंग साईड जातो, बॅटिंग फेवर. टीमची टोटल 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 32. इथे बॉल हवेत, डाऊन दी बॉल फील्ड, टिपलाय झेल, संपला. प्रशांतची विकेट या ठिकाणी जाते. स्वर्गीय रोहिदास गौतम देशमुख विरजा बैलाचे मालक
आणि सोनू शेठ देशमुख जे बिर्जा बैलाचे मालक आहेत आणि त्यांचं देखील करूयात आपण मंचकावरती सहर्ष असं स्वागत. आणि व्यासपीठावरती जे मेन आपलं होल्डिंग आहे तिकडे देखील तुम्ही बॅनरला बिर्जाचा फोटो त्या ठिकाणी पाहता आणि टी व्ही स्क्रीनला देखील ज्यावेळी मध्ये ॲडव्हर्टायझिंग्स येतात त्यावेळी तो बॅनर तुम्हाला पाहायला मिळतो सळगताना. स्वर्गीय रोहिदास गौतम देशमुख या नावानं बिर्जा सध्या महाराष्ट्र गाजवतोय. बॉल तयार, चांगलं कमबॅक. हे ढवळेपाडाचं क्रिकेट जे पलटवार करणं जाणतं. आणि अजून एक विकेट प्ले डाऊन, बॅटची कडा आणि फलंदाज तिकडे झालेत बाद. सत्र संपलंय मैदानावरती आपण पाहता या ठिकाणी पहिलं सत्र संपलंय आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 32 आणि 33 धावेचं लक्ष या मैदानावरती पार करायचं. स्वर्गीय सुनील दादा भगत प्रतिष्ठान ढवळेपाडा या टीमला चांगलं खेळली आहे आज टीम या ठिकाणी ढवळेपाडा. सकाळची जर आपण मॅच पाहिली प्रथमेश दादा भगत यांचा जीव अगदी कोंडला असेल कारण एका बाजूला त्यांनी पुरस्कृत केलेला ढवळेपाडा तर दुसऱ्या बाजूला गाव होतं आणि प्रथमेश दादांनी आधी प्राधान्य मात्र त्यांच्या मिझिया बदलापूर गावाला दिलं. अनेक सारी पारितोषिकं मिझिया बदलापूरसाठी त्यांनी लावली होती पण आता मिझिया बदलापूरला पराभवाचा धक्का देऊन ढवळेपाडा विजयाच्या दिशेनं आज त्यांना एक विजयाची भेट द्यायला अजून तयार आहे. पण 33 बनतील की थांबतील हा प्रश्न मैदानावरती आहे. आपण कंटिन्यू जरूर जाऊ या मॅचमध्ये. तत्पूर्वी एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा आपण मैदानावरती वळणार आहोत. राऊंड विकेट, पहिला बॉल मैदानाच्या चाललाय पॉइंट क्षेत्रात. तिकडे मिळतील धावा 4 आणि चौकारानं झाली आहे या मॅचची सुरुवात.
चौकारानं झाली आहे सुरुवात. टार्गेट छोटा, पॉवर प्ले फार महत्वाचा बॉलिंग टीमसाठी. इकडे विकेट्स काढावा लागतील आणि त्या विकेटची संधी आहे. कॅच साठी ट्राय करतील की बॉल थांबवतील. बॉल थांबवायला ट्राय केला बट दोन्ही गोष्टी नाही जोडल्या. चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील धावा. ठिकाणी 4. चांगली सुरुवात झाली आहे मैदानावरती. फलंदाज सुनील केवणेच्या बॅटमधून लगातारचे 2 चेंडू आणि 2 चौकार आलेत. दबाव आता बॅटिंग टीमवर. शफल झाले 2 चौकार, 1 पॉइंटला मिड विकेटला आणि आता षटकार आलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनील केवने ऑन फायर. आलेत त्या म्हणजे 14. यानंतर राहुल चव्हाण यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. अतिशय चांगले सिंगर देखील आहेत राहुल. एखाद्या नवीन वर्षात कदाचित ऑर्केस्ट्रामध्ये देखील त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यासाठी सज्ज रहा बदलापूरकर. ड्रम बॉक्स स्टाईल टॅप करायचं होतं, प्रॉपरली कनेक्शन नाही झालं आणि चेंडू जातो इकडे डॉट. कमबॅक होतं गोलंदाजाच्या माध्यमातून आणि ते गरजेचं आहे. पण जी सुरुवात अपेक्षित होती ना ती मिळाली आहे ढवळेपाड्याला, ज्यासाठी सचिन सुनीलला ओळखलं जातं. या जोडीनं ना वांगणीकरांना खूप काही दिलं. महाराष्ट्राच्या बाहेर देखील वांगणीच्या क्रिकेटला एक वेगळी ओळख ढवळेपाडा गावाच्या या जोडीनं दिली आहे सचिन आणि सुनील. फटका हा देखील चालला गॅपमध्ये. पहिलं षटक मैदानावरती पूर्णपणे डॉमिनेट करत असताना सुनील केवनेची बॅट. 3 चौकार 1 षटकार. मागच्या 5 बॉलमध्ये 18 रन स्कोर कार्डवरती त्यानं जमवलेत. अंतिम बॉलचा खेळ अजूनही P1 मधील बाकी आहे. म्हणजे आता सामना खुला झाला. जिंकण्यासाठी आता 16 रन्स करायच्यात आणि बॉल शिल्लक आहेत तब्बल 19. अंतिम बॉल पहिल्या षटकातील आणि त्याच्यावरती देखील येईल षटकार. बॉल चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तब्बल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 षटक संपल्यानंतर स्कोर जाऊन पोहोचला 24 धावा. 24 धावा धावफलकावर. षटकार मारले टोटल आपण पाहता मैदानावरती 2 आणि चौकार मारलेत वैयक्तिक आपण पाहता ते म्हणजे 3 आणि 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही बनवायच्यात मैदानावरती धावा आपण पाहता 18 बॉल आणि 10. 18 चेंडू आणि 10 रनची गरज आहे. 18 बॉल 10. चला स्पीडअप करा प्लीज, रिक्वेस्ट आहे. निलेश दादा मराठे थोडंसं फास्ट खेळा. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जातं. अठरा बॉल आणि 10 रन. उद्या मयूर ग्रुप इन ॲक्शन आहे, फाईट करेल दहिवलीला. लक्षात घ्या दहिवली टीम बरोबर सकाळी 9:15 वाजता आपलं रिपोर्टिंग टायमिंग आहे. त्यामुळे वेळेवरती यायचं आणि बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे आणि शार्प 9ला इकडे तुम्हाला पोचायचं आहे. दोन्ही टीम. मयूर ग्रुप लेट आला, दहिवली तुम्ही पेनल्टी मागू शकता. दहिवली लेट आली तर मयूर ग्रुप पेनल्टी नाही मागणार, बट रिक्वेस्ट तुम्हाला की तुम्ही वेळेवरती पोचा, जेणेकरून 9:15 पर्यंत टॉस करून 9:20 पर्यंत मॅच सुरू होईल. कारण उद्या देखील 8 मॅच आपल्याला कव्हर करतो आपण आणि एक मैत्रीपूर्ण लढत उद्या आपल्याला पाहायला मिळेल. दहिवली आमदार खासदार चषकासाठी खरं तर हे गाव ओळखलं जातं. थिंक जर मी बरोबर आहे तर भाऊदादा मुंडे आणि निखिल ज्याला शेतकरी राजा म्हणून ओळखलं जातं त्यांच्या माध्यमातून काय झेल इकडे टिपलाय. आपण पाहता फिल्डर्स होते डीपमध्ये ऋतिक गडगे आणि त्यांना टिपला एक चांगला झेल. फलंदाज होतात त्या ठिकाणी बाद आणि धक्का लागला 24 या आकड्यावरती पहिला, तो म्हणजे टीम ढवळेपाडाला. ढवळेपाडा टीमचं देखील एक फार सुंदर असं क्रिकेटवरती त्यांच्या आधारित गाणं आहे. त्यामधील एक लाईन मला फार आवडते. वांगणी शहरात सुंदर असं गाजतंय ढवळेपाडा गावाचं नाव आणि आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वात चर्चेत आहे टीम ढवळेपाडा. टीमची टोटल 24 ला 1.
बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट काढली आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहता प्रशांत भोईर आलेत आणि व्हेरी फर्स्ट बॉल विकेट काढताना आपण प्रशांतला पाहिलं. चला नवीन बॅटर थोडं लवकर आणि बॉल तयार होईल त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. राईट आर्म राऊंड विकेट. चेंज ऑफ पेस. अपील अपील. ओ युठी आउट या नॉट आउट. अंपायर सांगत असताना नॉट आउट. प्रशांत भरपूर कॉन्फिडंट आहेत. माहिती अजून इथं आपण संघर्ष करू शकतो. प्रशांत भोईर एक लढवय्ये आणि जिद्दी खेळाडू आहे. हार नावाचा शब्द आहे ना प्रशांत भोईरच्या क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. परिस्थिती कशी असो मानकिवलीसाठी लढणं घडणं जिद्दीनं संघर्ष करणं हा खेळाडू जाणतो. म्हटलं जातं ना एव्हरी डे इज नॉट गुड फॉर अस. कदाचित आजचा दिवस त्याच्यासाठी थोडासा खराब राहिला. बॅटिंगमध्ये एक षटका त्यानं जरूर लगावला बट जे काही डॉट आले ना लास्ट ओव्हरमध्ये त्याच्यामुळे प्रेशर बनला. अजून एक स्लोवर वन यॉर्कर. क्या बॉलिंग करतोय प्रशांत भोईर. पूर्णपणे इम्प्रेस करत असताना संधी दिली जात नाही या बॅटर्सला. टार्गेट काय समोर डिफेंड काय करतोय त्यापेक्षा मी 100% दिलं ही मॅच अजून पुढे जाईल आणि अजून काही काळ मानकिवली मैदानावरती थांबल आणि त्याच अनुषंगानं इथे प्रशांत भोईरचा संघर्ष मैदानावरती सुरू आहे. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतो. चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. प्रशांत भोईर करतो मेहनत. त्याच्यावरती आता केलं आक्रमण. चालला बॉल डीप मध्ये लॉंग लेगला. सीमारेषा पार. मितील धावा 4 स्कोर जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. वरती जाऊन पोहोचलाय. ढवळेपाडा जेव्हा जेव्हा समोर येते मला ढवळेपाडा वर्सेस वाकड्यांच्या अनेक साऱ्या मॅचेस आठवतात. स्पेशली बोनोलीच्या मैदानावरती झालेला रबर बॉलचा सामना. क्या बॅटल रंगलं होतं. सुपर. फक्त षटकारांचाच वर्षाव सुरू होता. जरी ढवळेपाडा हारली काय फाईट बॅक केलं होतं ढवळेपाडा टीमनं. रबर बॉल क्रिकेट देखील टीम तितकंच चांगलं खेळते जितकं चांगलं टेनिस बॉल. आणि जिंकण्यासाठी आता बनवायच्या धावा मैदानावरती 3. विजयाचा फटका कोणाच्या बॅटमध्ये येईल सध्या त्याकडे लक्ष लागलं. गोलंदाज तयार. स्विच इट खेळायचं होतं नाही जमलं. टप्पा पडल्यानंतर बॉल आत आणला. ब्रेक टाकला होता. दोन्ही बाजूला चेंडू वळवताना आपण या ठिकाणी पाहिलं. आणि आता समीकरण येणारे 12 चेंडू आणि 3 धावेची मैदानावरती गरज आहे. बाब्यानं आधीच बेस्ट ऑफ लक दिलं होतं राहुलला आणि ते खूप महाग पडलं. 12 चेंडू 3 रनची गरज. 3 धावेची गरज. 12 बॉल 3. समीकरण अगदी सोपं. आजही एक मॅच मला आठवते प्रेमनाथ 11 मुरबीनं जो सामना जिंकला होता 10 चेंडू आणि 3 रन डिफेंड करत शेवटचं षटक नरेश भोईरनं मडण टाकलं होतं. जीवदानी बामणडोंगरीनं पालेश्वरी पालीच्या मैदानावरती 9 चेंडू आणि 4 धावा डिफेंड करून तो सामना जिंकला होता. याच मैदानावरचा इतिहास शिवशक्ती कडाव या टीमचा अभि देवगरे कुशाल गुरवच्या आर्मीचा 6 चेंडू 1 रनची गरज असताना मयूरदादा पिसेकर पुरस्कृत सम्राज्ञी 11 जाईच्या विरुद्ध ती मॅच जिंकली होती. ती म्हणजे शिवशक्ती कडावनं आणि सुपर ओव्हर झाली होती. 6 बॉल 1 रनची गरज असताना बॉल आउट आणि बॉल आउटमध्ये मॅच ती जिंकून सम्राज्ञी 11 जाई 2 लाखाची स्पर्धा टायटल जिंकली होती आणि जाई संघाला आमंत्रित केलं होतं राहुल चव्हाण यांनी. भरपूर लकी आहे राहुल. आताच जिथे हायवे दिवानं समालोचक चषक जिंकलं नीरज भोईर यांनी त्या टीमला पुरस्कृत केलं आणि तो संघ देखील राहुल चव्हाण यांनीच इन्व्हाइट केला होता. त्या सोबतीनं आताच गोवे टीमनं आंबेशिवला टायटल जिंकलं. ती टीम देखील राहुलनीच इन्व्हाइट केली होती. सध्या आयोजकांमध्ये आणि एक लकी पॅकर्समध्ये राहुलची चर्चा आहे आणि त्यांचाच आवाज या ठिकाणी आता आपण या मॅचमध्ये ऐकू. मी तुर्तास थांबतो. तुम्ही थांबू नका. पुढच्या मॅचचा टॉस लगेचच केला जाईल. टीम हनुमान ढवळेपाडा जी आज खेळतीये स्वर्गीय सुनील दादा भगत प्रतिष्ठान या नावानं. आणि एक गोष्ट एक आदर्श क्रिकेट म्हणून आम्ही खरवईकडे पाहतो. मी 3 वेळा आतापर्यंत खरवईला खेळताना पाहिलं. मग मैदानावरती एका रांगेत जाणं असो टॉससाठी अगदी इनिंग ब्रेकच्या आधी येणं असो पूर्ण टीम अंपायरच्या दिलेल्या निर्णयाचा सन्मान करणं असो या सगळ्यासाठी गावदेवी क्रिकेट क्लब खरवई ओळखली जाते. प्राऊड ऑफ यू बॉईज. असंच खेळत राहा. उलटफेर तुम्ही देखील करू शकता. आता ढवळेपाडा समोर आणि समोर गौरव मात्रे. चला टॉस करूयात आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि सामनावीराचा पुरस्कार
या मॅचचा जाईल तो म्हणजेच अक्षयला, ज्यानं गोलंदाजी करताना 3 रन खर्च करत 2 विकेट्स काढले, तो अक्षय ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अशोकजी कांबरी यांच्या शुभ हस्ते आपण त्याला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि नुकतंच शुभागमन झालंय अनिकेत दादा कुलकर्णी यांचं. मयूरदादा पिसेकर यांचे जिवलग मित्र आणि आमच्या पिसेकर परिवारातील एक जिवलग सदस्य अनिकेत कुलकर्णी यांचं आगमन होत आहे. स्वागत आहे अनिकेत आपल्या. बेस्ट ऑफ लक उद्यासाठी. उद्या अनिकेतच्या बॅटमध्ये एखादा अर्धशतक येईल या अशा अपेक्षा. दत्तात्रय पवार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. डवळेपडा प्लीज रिक्वेस्ट आहे. प्रशांत तर आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. चला आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज राहुल चव्हाण यांचा. धन्यवाद.